हॅलो नमस्कार। यावेळी टायमिंग रात्रीचे 8-8:30 वाजलेले आहेत आणि आत्ताच आम्ही म्हणजे हे देवदर्शन करून आलेलो आहोत आणि आल्यानंतर जेवण वगैरे चालू झालेलं आहे। म्हणजे अगोदर आम्ही स्वयंपाक केलं, म्हणजे कुठेही हॉटेल वगैरे इथे तिथं आम्ही जेवण करत नाही, कारण बाहेरचं जेवण कसं असतं तब्येत बिघडू शकते। एक तर प्रवासात आहोत आणि अशामध्ये कुणाची तर तब्येत बिघडली मग ते दवाखाना आणि हे ते करण्यापेक्षा तरी बरं आहे की स्वतः हलकं फुलकं जसं जेवण आपल्याला जमतं तसं करून खायचं। तर वरण भात आम्ही करत आहोत, भाकरी वगैरे आहेत आमच्यासोबत आणि एखाद्या वेळेस आम्ही हॉटेलमध्ये नाश्ता एक वेळचं जेवण हे करत आहोत। थोडंफार आम्ही जास्तीत जास्त स्वतः बनवत आहोत, जिथं जागा व्यवस्थित आहे तिथे, म्हणजे कुठं मंगल कार्यालयामध्ये किंवा आता हे फंक्शन हॉल आहे ना, इथं आम्ही आलेलो। म्हणजे रात्री आमचं जेवण तिथं झालेलं होतं, म्हणजे रामदर्शन झालं त्यानंतर आम्ही आलो आणि तिथं खुली जागा बघून तिथं पाणी वगैरे जिथं आहे ती सगळी व्यवस्था बघूनच आम्ही सगळं तिथं स्वयंपाक वगैरे केलं, जेवण केलं आणि निवांत आम्ही तिथं झोपलेलो होतो। हा दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत तिथं कुठं आहे तर हे आग्रामध्ये आहोत आणि इथं फंक्शन हॉल आहे, यांच्या मित्राचंच आहे, म्हणजे जे आता आम्ही सगळे मंडळी आलो आहेत ना त्यामधलंच एकांच्या मित्रांचं आहे ते। मग इथं आम्ही आलेलो त्यांच्या ओळखीवरती आणि इथं सगळी व्यवस्था आहे, पाणी वगैरे सगळं आहे आणि छान जागा आहे। म्हणजे कपडे जे आहेत आता जमा केलेले सगळे धुवून उन्हाळा टाकायचे आहेत आणि चहा नाश्ता करून आम्हाला जायचं आहे ताजमहल बघायला। म्हणजे आग्रामध्ये सगळ्यात फेमस ताजमहल आहे, तर ते बघण्यासाठी जाणार आहोत। पण त्या अगोदर जे आहे ना ही सगळी कामं आवरणार आहोत, जसं घरी आपली कामं असतात ना, स्वयंपाक करणं, कपडे धुणं हे तेच असंच इथं पण चालू आहे। कपडे धुणं, खूप सारे कपडे जमलेले आहेत, कुठेही धुवायला तितकं म्हणजे व्यवस्था नव्हती, त्यामुळे फक्त आंघोळ झाली आणि सगळे कपडे जसे बॅगमध्ये भरलेले होते। तर आता सगळे बॅगमधले कपडे आम्ही काढलेलो, सगळ्या बॅगा खाली ठेवल्या आणि जे कपडे असेच कोंबलेले होते घाई गडबडीत ते पण ताईकडं घडी घालून ठेवत आहेत आणि जी धुवायची ती मी धुवायला घेतलेलं आहे आणि इकडं बनवत आहे चहा। म्हणजे सगळेजण आपापली कामं करत आहेत, सगळे पुरुष मंडळी इकडं नाश्त्याची आणि चहाची तयारी करत आहेत आणि आम्ही सगळेजण कपडे धुवत आहोत। तर इकडं दूध पण घेऊन आलेलं आहे, तर ताई चहा बनवत आहेत, तोपर्यंत इकडं या ताई मुरमुरे भिजवून देत आहेत, एक ताई कांदा चिरत आहेत, मिरची वगैरे सगळी तयारी करत आहे। म्हणजे सगळे कसं आहे ना, एकटे केल्यानं लवकर होणार आहे, पण 4 मिळून केलो ना खरंच बोर पण होत नाही आणि सगळी कामं पण छान होतात आणि खरंच खूप छान वाटत आहे। खूप छान हे जे बनवत आहोत ना मी, इतका टेस्ट त्याला येतो ना, आपण घरामध्ये किती मसाले टाकतो, काय काय पनेकार करतो त्याला, इथं काहीच पनेकार नाही, काही नाही, एकदम साधं सिंपल जेवण पण खूपच छान टेस्टी बनत आहे। ते चहा असो, नाश्ता असो किंवा जेवण असो, तर सगळे मिळून इकडे बनवत आहेत। आणि आजचा वार तारीख तुम्हाला सांगे तर समजेल की आज कुठला दिवस आहे। तर पहिल्या दिवसापासूनच मी सुरुवात करते। तर आम्ही घरातनं निघालेलो होतो 4 तारखेला, म्हणजे मंगळवारी। तर त्या दिवशी आम्ही पहिल्यांदा गेलो रेणुका देवीचं दर्शन करण्यासाठी, म्हणजे माहूरगडला गेलेलो होतो। रेणुका देवीचं दर्शन आम्ही घेतलं, द्वार बंद झालेले होते तरी पण आम्ही बाहेरून दर्शन घेतलेलं आहे, छान वाटलं आम्हाला, तो व्हिडिओ पण तुम्हाला आलेला आहे। रेणुका देवीचं दर्शन झाल्यानंतर लगेच आम्ही निघालो रामटेकला। रामटेकमध्ये पण एक दिवस गेला आमचा तिथंच। मग दुसऱ्या दिवशी म्हणजे किती तारखेला बघा, 4 तारखेला तर आम्ही रेणुका देवीचं दर्शन घेतलं, 5 तारखेला आम्ही रामटेकूमध्ये होतो, तिथं आम्ही म्हणजे एक दिवस राहिलो, स्वयंपाक वगैरे केलं, छान तिथलं पण वातावरण खूप छान होतं, खूप सुंदर असं मंदिर होतं, खूपच छान वाटत होतं। ते पण व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे ॲड केलेला आहे, व्हिडिओ तो तुम्हाला आलेला आहे। म्हणजे 5 तारखेला आम्ही रामटेकूमध्ये होतो आणि मग तिथून आम्ही निघालो प्रयागराजला। मग प्रयागराजमध्ये आम्ही जाऊन पोहोचलो 6 तारखेला सकाळी लवकर, म्हणजे पहाटे 5 वाजता आम्ही प्रयागराजमध्ये होतो, म्हणजे कुंभमेळ्यामध्ये जाऊन पोहोचलो। म्हणजे आम्ही घरातनं निघालो कुंभमेळ्यासाठी जाण्यासाठी, तरी पण जितके देवदर्शन म्हणजे आता जाताना जितके देव होते, म्हणजे रेणुका देवीचं मंदिर होतं तिथं दर्शन घेतलं, रामटेकूला गेलो, मग तिथूनच आम्ही प्रयागराजला गेलो। म्हणजे 6 तारखेला आम्ही प्रयागराजमध्ये होतो आणि त्रिवेणी संगममध्ये आम्ही डुबकी मारली, स्नान केलं आणि पूजा आरती करून मग तिथून आम्ही निघालो काशीला। म्हणजे 7 तारखेला आम्ही काशीमध्ये होतो। काशीमध्ये म्हणजे गंगा नदीमध्ये आम्ही डुबकी मारली, स्नान केलं, गंगा आरती केली, पूजन केलं आणि मग काशी विश्वनाथचं दर्शन घेण्यासाठी आम्ही लाईनला लागलेलो होतो। तर आरामात 5 ते 6 तास, म्हणजे 7 तारखेचा जो दिवस होता ते काशीमध्येच गेला। म्हणजे तिथं आम्ही दर्शन वगैरे घेतलं, मग त्यानंतर जेवणं खाणं हे सगळं झालं। मग तिथून आम्ही निघालो अयोध्याला राम मंदिरला आणि तिथं पण खूप गर्दी होती। म्हणजे
8 तारखेला आम्ही अयोध्यामध्ये होतो आणि रामदर्शन घेतलं. म्हणजे त्या 8 तारखेचा जो दिवस होता पूर्ण अयोध्यामध्येच होतो आम्ही, कारण खूप गर्दी. जसं आम्ही लाईनला लागलो, खूप लांबवर लाईन होती आणि खूप सारे भक्तजन होते, एकदम मुंगीसारखे लोक होते. म्हणजे जसं आता प्रयागराजला येत आहे सगळे इकडे देवस्थानी जात आहेत. म्हणजे अयोध्या, काशी इथं तरी खूपच गर्दी आहे. सगळे भक्तजन खूप सारे, म्हणजे जसं प्रयागराजला येत आहेत ते सगळे इकडं पण येत आहेत, त्यामुळे खूप गर्दी होती. तर 8 तारखे दिवशी आम्ही अयोध्यामध्ये होतो, रामदर्शन घेतलं, जेवण खाणं. मग परत संध्याकाळी आम्ही आग्र्यासाठी निघालो तिथनं आणि आग्र्यात येऊन पोहोचलेलो आहोत. आणि आता या वेळेमध्ये आम्ही आग्र्यामध्येच आहोत आणि इकडं झालेलं आहे आता आमचं सगळं. म्हणजे आंघोळ झालेले आहे, चहा झालेला आहे आणि आता नाश्ता पण इकडं तयार आहे. म्हणजे आज सुशाला बनवलेला आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण गरमागरम सुशाला खायला. तर नाश्ता वगैरे झालेला आहे आमचा आणि सगळे तयार आहोत ताजमहल बघायला जाण्यासाठी. आणि पूर्ण आमची तुम्हाला इकडे टीम दिसत आहे. म्हणजे जसं गाड्या मागंपुढं होत आहेत, मी जसं तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण म्हणलेलं आहे. पण इथं फंक्शन हॉलमध्ये सगळेजण आम्ही आलेलो आहोत. अगोदर यांची म्हणजे जे पहिली ट्रॅव्हल्स आहे ते येऊन पोहोचलेली आहे, मग त्यानंतर आम्ही आलो आणि सगळ्यांचं इथं एकत्रच चहा नाश्ता जे आहे ते सगळं झालेलं आहे. सगळे आता एकत्रच निघालेलो आहोत. म्हणजे ऑटोनं जायचं आहे. जे ट्रॅव्हल्स आहेत ते तिथं जाणार नाहीत असं म्हणत आहेत, म्हणून आम्ही ऑटो करून सगळेजण जाणार आहोत. तर 4 ऑटो इकडं केलेले आहेत. म्हणजे कसं आहे, आता 13 जणांचं हे ट्रॅव्हल्स आहे. तर 13 जण तर एका ऑटोमध्ये येणार नाहीत, म्हणून 2 म्हणजे 4 ऑटो केलेले आहेत. तर ते तयारी होत आहे आणि त्या अगोदर फोटोशूट वगैरे झालेला आहे. म्हणजे खूप सुंदर होतं, व्ह्यू खूप छान होत होता. तर तिथं आम्ही फोटो वगैरे काढले, व्हिडिओ बनला. आता आम्ही जायला निघालेलो आहोत. तर इकडं ऑटो वगैरे बघत आहेत. म्हणजे एकत्र 4 ऑटो तिथं जाणार म्हणून ते सगळं बोलणं चालू आहे. म्हणजे मागं पुढं होऊन सगळं एकत्र जायचं आहे, कारण खूप विसरा खूप गोंधळ होता. एक तर आपल्याला इथलं काही माहिती नाही, एकदम नवीन एरिया, नवीन व्यक्ती आणि आपली भाषा, म्हणजे इकडची भाषा थोडीशी वेगळी, इकडची थोडीशी वेगळी. तरी पण आग्रामध्ये सगळे हिंदी बोलत होते, तर तितकं कन्फ्युजन झालेलं मी समजत होतं. तर आता आम्ही जायला निघालेलो ताजमहल बघण्यासाठी. म्हणजे जसं मी प्रत्येक वेळी टी व्हीत बघितलेलं आहे, पेपरमध्ये, इकडे तिकडे मोबाईलमध्ये आपण बघितलेलं आहे, पण प्रत्यक्ष आपण जात आहोत ना, तर एक वेळेला विश्वास होत नाही मला की प्रत्यक्षित आलेले आहे. आणि खूप सुंदर आहे, बघू शकता. बघावं तिकडे स्वच्छता, सुंदरता खूप छान वाटत आहे. तर आजचा वार सांगते, आजचा वार आहे, संडे आहे, सगळ्यांना संडे आणि तारीख आहे 9 फेब्रुवारी. आणि ही जी टायमिंग आहे ते सकाळी 10-10:30 आहे. सगळं आवरून नाश्ता वगैरे करून येण्यासाठी थोडासा लेट झाला आणि बघू शकता ऊन खूप भयानक आहे. इकडे थंडी अजिबात नव्हती. जसं आम्ही प्रयागराजला गेलो आणि काशीला गेलो, खूप थंडी वाजत होती, एकदम थंड वातावरण तिकडचं. आणि नदीमध्ये डुबकी मारायची होती आम्हाला, खूप थंडी वाजत होती. पण इथं अजिबात थंडी नाही, एकदम छान असं वातावरण आहे, छान गरम आहे, म्हणजे ऊन छान कडक आहे. आणि यावेळी तर खूपच भयानक झालेलं आहे. आणि इथं ना खूप सुंदर असं व्ह्यू येत आहे. सगळे हे टांगे वगैरे इकडे थांबलेले आहेत. म्हणजे हे जास्त प्रमाणात आपल्या गावाकडे तर बघायला भेटत नाही, पण इकडं आहेत. म्हणजे राजस्थानमध्ये हुंटाचे जे टांगे असतात ते असतात, इकडे घोड्याचे आहेत, ते पण आम्ही बघितलं. आणि ऑटोनं आमचा इकडे प्रवास चालू झालेला होता. सगळा वातावरणाचा एन्जॉय घेत सगळं बघत. आणि इकडे जे आहे ना, म्हणजे ते आपल्या देशाचे नाही, ते अमेरिकाचे लोक खूप दिसत होते, ताजमहल बघायला आलेले होते. त्यांना बघत म्हणजे आपल्यात आणि त्यांच्या कलरमध्ये खूप सारा फरक आहे. तर त्यांच्यासोबत आम्ही फोटो पण खूप सारे काढलेले होते. तर सगळेजण आता इथे थांबलेले आहेत आणि इथून आणखीन पुढे जायचं आहे, म्हणजे पायी जायचं आहे समोर. म्हणजे समोर ऑटो जाणार, म्हणजे ऑटोवाले ना काय म्हणत आहेत, त्या गेटच्या जवळ गेले त्या गेटच्या पुढं आमची एंट्री नाही असं सांगत आहेत. प्रत्येक ठिकाणी असंच, म्हणजे अयोध्यामध्ये पण तसंच झालं, काशीमध्ये पण तसंच केलेले आहेत. म्हणजे ते पूर्ण पैसे तर घेतात, म्हणतात की पुढे आमची एंट्री नाही आहे, तिथे पुढे आम्हाला येऊ देत नाहीत, असं तसं सांगतात. आता इथल्या एरियाचं आपल्याला माहिती नाही, तर जसं ते म्हणतात तसंच आम्हाला, म्हणजे तिथून उतरून मग परत आम्ही पायी जातो. तिकडं ऊन खूप आहे, बघू शकता तुम्ही. आता जात आहोत ताजमहल बघण्यासाठी. पण जसं आम्ही ताजमहलमध्ये आलो इथं बघण्यासाठी ना, खूप सुंदर असा व्ह्यू येत होता, खूप सुंदर ते वाटत होतं, इतकं सुंदर ते बनवलेलं ना, खरंच बघा. जसं आपण टी व्हीमध्ये किंवा मोबाईलमध्ये बघतो ना, तर प्रत्यक्ष बघण्याचा जे आनंद आहे ना, ते खरंच बघा खूप छान आहे. खूप सुंदर असं शब्दात आपण सांगू शकतो, इतकं सुंदर व्ह्यू येत होता तिथला. तर छान गार्डन आहे समोर. तर जात आहोत आम्ही पायी. आणि आमच्यासोबत ज्या आजी आहेत ना, त्यांना चालणं अजिबात जमत नव्हतं, म्हणजे थोडंसं चालायचं आणि लगेच थकत होतं. नंतर व्हीलचेअर आणला आणि व्हीलचेअरवरती त्यांना घेऊन गेलेलं होतं, कारण चालणं जमतच नव्हतं. दोघं जण धरून चालणं, म्हणजे थोडंसं त्यांना थकवा खूप येत होता, जमत नव्हतं चालण्यासाठी. त्यामुळे व्हीलचेअरवरती बसूनच नंतर आम्ही नेलेलं होतं. थोडंफार चालल्या, कारण अगोदर तर आम्ही ऑटोला आलेलो होतं, मग नंतर एक थोडंसं चालल्या, थकवा खूप आलेला होता, मग व्हीलचेअरवरतीच आम्ही घेऊन गेलेलो होतं. इथं पण चेकिंग वगैरे चालू आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी चेकिंग ही चालू आहे. म्हणजे मोबाईल वगैरे सगळं, बॅग
सगळं चेक करूनच आम्हाला परत दिलेलं आहे. म्हणजे असं नाही की ते काही अलाउ नाही, फोटोशूट सगळं होतं, पण अगोदर इकडे चेकिंग वगैरे चालू आहे. तेच आम्ही म्हणजे काहीतरी ती पावती वगैरे देतात, मग ती पावती ठेवायची असते जपून, मग पुन्हा येते वेळेस तीच पावती घेतात ते त्यांना देऊन मग परत बाहेर सोडतात ते बाहेर निघण्यासाठी रस्ता. असं आहे सिस्टम. थोडंसं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे, इथलं पण तसंच आहे. तर जात आहोत तिथं आणि ते पावती दिलेले आहेत, ते पावती घेऊन मग म्हणजे तिकीटच आहे ते, म्हणजे ते पावती घेऊनच आपल्याला आतमध्ये एंट्री आहे, ते बघितल्याशिवाय जाऊ देत नाहीत. आणि बॅग वगैरे सगळं चेक झालेलं आहे इथं. आम्ही बॅग घेतली आमची आणि आता इथून आम्ही जात आहोत ताजमहल बघण्यासाठी. समोर म्हणजे मेन गेट आहे आणि इथं फोटो वगैरे लावले आहेत, खूप सुंदर असे फोटो आहेत, खूप सुंदर व्ह्यू येत होता. तर ते बघत बघत आम्ही जात आहोत. म्हणजे ताजमहल वगैरे कशा पद्धतीनं इकडं बनलेलं आहे, आतमधले फोटो सगळे फोटो आहेत, खूप सुंदर हे वाटत होतं. म्हणजे इथं ग्लासमध्ये हे सगळं छान लावून ठेवलेलं आहे, ते बघत बघत आम्ही जात आहोत. आणि खूप सारे जण इथं आलेले पण असतील, पण मी पहिल्यांदा आलेले आहे, मला खूप छान वाटत आहे बघून सगळं. म्हणजे पहिल्यांदाच मी आलेले आहे. खूप जण आता जे हे व्हिडिओ बघत आहेत, खूप साऱ्या ताई इथं आलेल्या असतील, पण माझा पहिला अनुभव आहे. इतकं दूर म्हणजे मी पहिल्यांदाच आलेली जीवनामध्ये. फक्त आम्हाला जायचं होतं कुंभमेळ्यामध्ये, त्यानिमित्त आम्ही आलो आणि खूप सारे आम्ही म्हणजे देवाचे दर्शनही घेतले, ताजमहलही बघितलं आणि इथला किल्ला पण आम्ही बघितला. म्हणजे आग्रामध्ये हे जितकेही फेमस आहे ना, ताजमहल तर आहे, किल्ला पण खूप सुंदर आहे, तिकडं पण आम्ही नंतर जाणार आहोत. तर आता किल्ला म्हणजे ताजमहलमध्ये आमची एंट्री झालेली आहे. मेन गेटपासून व्हिडिओ फोटोशूट हे चालूच आहे. खूप सुंदर व्ह्यू येत आहे, खूप सुंदर असं आहे, बघावं तिकडे सुंदरता, खूप छान वाटत आहे. तर इकडे बघू शकता सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल, कॅमेरे आणि फोटोशूट होत आहे. म्हणजे ते डोळ्याने किती बघतात काय माहिती, पण सगळे व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्यामध्येच लागले आहेत, फोनमध्ये, कॅमेऱ्यामध्ये. तर इकडे बघत बघत म्हणजे समोर ना असं पाण्याचं हे आहे, म्हणजे इथून तिथून तिथं झरपे पण आहेत. म्हणजे मला वाटतं संध्याकाळच्या वेळेमध्ये ते काहीतरी कलरची तिथं म्हणजे लायटिंग वगैरे लावून ते केलं जातं, पण या वेळेमध्ये काही नव्हतं. एकदम शांत असं वातावरण आणि खूप सुंदर असं. आणि बघू शकता इथं बघण्यासाठी किती लोक आहेत. म्हणजे खूप सारे यामध्ये ना दुसऱ्या देशाचे होते, म्हणजे अमेरिकाचे खूप सारे होते. तर त्यांच्याशी बोलणं म्हणजे त्यांचं बोलणं काय मला समजलं नाही अजिबात. म्हणजे 2-3 ठिकाणी आम्ही फोटो वगैरे काढले त्यांच्यासोबत, तर ते काहीतरी म्हणत होते पण समजत नव्हतं अजिबातच आम्हाला. त्यांची आणि आमची भाषा खूपच वेगळी. तर आम्ही बघत बघत वातावरणाचा एन्जॉय घेत जात आहोत. पण यावेळीमध्ये ऊन खूप आहे, खूप अशी गरमी होत होती इथं. म्हणजे जसं आपण मंदिराच्या ठिकाणी जातो ना, गरमी अजिबात नाही, एकदम थंड वातावरण होतं. पण ताजमहलमध्ये खूपच गरम असं म्हणजे ऊन खूप होतं. तर आणि इथं पाणी वगैरे कुठं काही दिसलेलं नाही आम्हाला. म्हणजे चहा पाणी जे आहे बाहेर घ्यायचं असतं असं म्हणत होते. तर आम्ही अगोदर बघितलं, पूर्ण फिरून फोटो वगैरे काढल्या आणि भरपूर वेळ आम्ही ताजमहलमध्ये होतो. असं वाटत होतं की इथंच राहावं, सोडून जाऊच नाही, बघतच राहावं, इतकी सुंदरता होती. म्हणजे खूप सुंदर अशी डिझाईन केलेली आहे, खूपच छान वाटत होतं. मग इथून आम्हाला समोर किल्ल्याला पण जायचं होतं, पण इथून आमचा पाऊल निघत नव्हता. किती बघा तितकं कमीच आहे. तितकं म्हणजे हे जे आहे ना, समोरून आम्ही आलेलं आहे, पण नदी पण आहे. म्हणजे एंट्री आपली समोरून झाली तर नदीपासूनच यायचं असतं असं म्हणत आहेत. पण आता जसं आमची एंट्री झाली ना, ते कुठलं गेट आहे काय माहिती. म्हणजे मागलच्या साईडनं आम्ही आलेलो असेल असं मला वाटतं. म्हणजे नदी आम्हाला दिसलीच नाही. नदी बघण्यासाठी समोरच्या साईडला जायचं होतं आम्हाला, पण खूप लेट होत होता. म्हणजे इतकं ताजमहल पूर्ण फिरून बघणं म्हणजे मला वाटतं भरपूर वेळ जाणार होता. म्हणून आम्ही काय केलं, थोडंफार बघितलं, फोटो वगैरे काढलं, पण त्या नदीकडे मात्र आम्ही गेलेलं नाही आहे. तिथून लगेच आम्हाला तिकडे किल्ल्याला जायचं होतं. त्यामुळे थोडीशी घाईगडबड सगळेजण करत आहेत. आणि आजी जे आहेत ना, आजीला व्हीलचेअरवरती बसून तिथं बाहेर बसवलेलं, आतमध्ये आणलेलं नाही आहे. त्यामुळे त्या पण बाहेर वेट करत होत्या. म्हणून मला आता ठीक आहे, आता बघितलं, जितकं बघितलं तितकं बघितलं, फोटोशूट वगैरे झाला, व्हिडिओ बनला. आता किल्ला बघायला जायचं होतं आम्हाला. तर इकडं बघू शकता किती जण आलेले आहेत, किती लोक आहेत, एकदम मुंगीसारखे. कारण खूप सुंदर आहे आणि ते बघण्यासाठी खूप लांबून म्हणजे दुसऱ्या देशाचे पण इकडे आलेले बघू शकता तुम्ही, अमेरिका वगैरे. म्हणजे त्यांचं रंगरूप बघूनच वाटत होतं की ते आपल्या देशाचे नाही आहेत. तर त्यांच्यासोबत फोटोशूट झाला, परत बोलणं वगैरे झालं. म्हणजे समजत तर नव्हतं ते काय बोलत होते आणि आम्ही काय बोलतो त्यांना समजत नव्हतं, असं झालेलं होतं. थोडा वेळ एक कॉमेडी चालली, खूप हसायला येत होतं की त्यांना आम्ही बोलायला काहीच समजत नव्हतं आणि ते आम्हाला काय बोलतात अजिबात समजत नव्हतं. एकदम भाषामध्ये खूपच फरक होता. तर इकडे बघू शकता ताजमहल,
खूप सुंदर आहे ना, खूप खूप सुंदर दिसत आहे. म्हणजे आपण प्रत्यक्ष डोळ्याने बघतो ना तिथं त्याची सुंदरता खूप दिसते. आपण फोटोमध्ये किंवा व्हिडिओमध्ये बघतो तितकं आपल्याला म्हणजे मला वाटतं ना प्रत्यक्ष बघितलं पाहिजे, तेव्हाच आपल्याला त्याचं जे आहे ना पूर्ण अनुभव येतो की ते किती सुंदर आहे आणि कशी त्याची डिझाईन बनलेली आहे. तर इकडे बघू शकता सगळ्यांचा फोटोशूट वगैरे होत आहे. हे पण लोक फोटो काढण्यामध्येच व्यस्त आहेत कारण खूपच सुंदर स्थळ आहे, खूप सुंदर आहे. तर आता असंच आम्ही समोर जात आहोत. म्हणजे बघावं तिकडे सुंदरता, गार्डन, ही हिरवी झाडं खूप खूप छान वाटत आहे. एक वेगळाच आनंद, एक वेगळाच अनुभव येत आहे. तर इथं थांबून आमचा थोडा वेळ फोटोशूट वगैरे झाला आणि मग असंच वातावरणाचा एन्जॉय घेत हे सगळं सुंदर असं व्ह्यू बघत बघत आम्ही पुढे जात आहोत. आणि दिनेशचे पप्पा आणि जे भैयासोबत आहेत त्यांना इतकी घाई गडबड होती ना की आपल्याला पुढे जायचं आहे, पुढे जायचं आहे. त्यांचं चालूच होतं. म्हणजे पुढं आणखीन आम्हाला गोकुळ बघायचं आहे, मथुराला जायचं आहे. तर तेच म्हणत आहेत की तिकडे जायला आपल्याला लेट होईल, तर थोडंसं लवकर बघा. आमचं कसं आहे ना, जिथं गेलं तिथंच ते बघत थांबायचं, समोर लवकर जायचं नाही. त्यांना घाई गडबड वेगळीच चालू होती त्यांची. कारण जे अगोदर आलेली होती ट्रॅव्हल्स, म्हणजे जे सगळेजण आम्ही आलेलो होतो ते गेलेले आहेत समोर आणि आम्ही इथंच थांबलो. कारण हे इतकं सुंदर होतं ना की आम्ही तिथून हालतच नव्हतो. एकदम ओढून ओढून हे नेत होते. म्हणजे जिथं थांबलं तिथंच ते बघत थांबायचं असं चालू होतं आमचं. त्यांना घाई गडबड थोडीशी जास्तच होती. तर आम्ही थोडंफार बघितलं आणि म्हणजे नदीकडे जायचं होतं आम्हाला. म्हणजे गंगा नदी इथनंच गेलेली आहे असं म्हणत आहेत, पण आम्ही तिकडे गेलेलं नाही आहे. कारण आता तिथं जाईन तर भरपूर वेळ लागणार आहे आरामात. आणखीन 1-2 तास तरी आम्ही इथंच घालवणार. तर तेच म्हणत होते दिनेशचे पप्पा, आता तुम्ही भरपूर वेळ इथंच लावणार आहात, तर अगोदर आपण किल्ला बघूया, मग तिथून आपल्याला जायचं आहे मथुरा, गोकुळ हे सगळं बघायचं आहे. तर ठीक आहे म्हणजे जितकं बघितलं तितकं बघितलं. भरपूर आम्ही सगळेजण एन्जॉय केला आणि आता आम्ही थोड्या वेळा जायला निघणार आहोत. तर इकडे सगळेजण तुम्हाला हाय बाय करत आहेत. तर एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि ताजमहल कसं वाटलं ते पण नक्की सांगा. तर आता आम्ही बाहेरच्या रस्त्याने म्हणजे निघत आहोत. म्हणजे एकदम आम्ही ताजमहलजवळ आलेलो आहोत आणि इथं पण फोटोशूट झालं. मग त्यानंतर बाहेर निघण्याचं पण तसंच प्रोसेसिंग होतं. म्हणजे जसं यायला जितका वेळ लागला तितका वेळ आम्ही बाहेर निघण्यासाठी पण लावलेला होता. म्हणजे आरामात 3 ते 4 तास आम्ही इथंच होतो. पूर्ण वातावरणाचा एन्जॉय घेतला. भरपूर हे म्हणत होते की लवकर चला लवकर चला, पण लवकर आमची पावलं काही ते उचलत नव्हते. कारण जिथं आम्ही बघितलं इतकं सुंदर होतं की तिथंच थांबायचं, कारण तिथनं निघायचं मनच होत नव्हतं, पाऊल उचलत नव्हता. खूप छान असं वाटत होतं. तर आम्ही आता दमादमानं निघत आहोत. म्हणजे एकदम निवांत जसं एक एक पाऊल उचलणं ज्याला म्हणतात ना तसं पाऊल उचलत आम्ही निघत आहोत. कारण इथं बाहेर निघायचं मनच नव्हतं आमचं. तर सगळेजण आता निघालेलो आहोत. बोलत आमचं बोलणं, वातावरणाचा एन्जॉय घेणं खूप छान. म्हणजे जसं एकमेकांना म्हणजे सगळ्यांचे जसं अनुभव वेगवेगळे असतात. कोणी काय म्हणतं तर कोणी काही असं आहे. म्हणून कधीही बघा ग्रुपसोबत आम्हाला खूप एन्जॉय करते व्यक्ती. खरंच खूप एन्जॉय झाला आमचा. जसं आम्ही घरातून बाहेर निघालो, अगोदर तर विचार होता की मला यायचं नाही कारण माझी तब्येत बिघडते, मला प्रवास सहन होत नाही. हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे की मला प्रवास सहन होत नाही. पण इथं जेव्हा मी आलेला मला खरंच बघा कसलंच काही टेन्शन आलेलं नाही आहे. खूप छान वाटलं, खूप मी एन्जॉय घेतलं. मला खरंच खूप छान वाटलं. अजिबात माझी तब्येत बिघडली नाही ना कुठलं काही झालं. खूप छान वाटत होतं. नाहीतरी कुठेही जावं 2-3 दिवसासाठी निघावं खूप त्रास मला व्हायचा. प्रवास अजिबात सहन व्हायचं नाही. यावेळेस मात्र खूप मी आनंदी आणि एन्जॉय खूप केलं. मी खूप छान वाटत होतं. तिकडे बघू शकता सगळ्या प्रकारचे सगळ्या कल्चरचे इथं लोक दिसत होते. म्हणजे राजस्थानी आहे, त्यामध्ये सीख आहेत, सगळे आहेत आणि सगळे बघत आहेत. ताजमहल फोटो वगैरे काढत आहेत, व्हिडिओ बनत आहेत. खूप सुंदर वाटत होतं. तर इथं आम्ही झाडाच्या खाली आता बसलेलो आहोत. म्हणजे आतापर्यंत फिरून पाय पण दुखत आहेत आणि पाणी वगैरे नव्हतं आमच्याकडे, त्यामुळे ना थोडासा थकवा पण आलेला होता. थोडा वेळ मी बसलो आणि आता जायला निघालो. दिनेश पप्पा म्हणत होते की आता इथे पाणी वगैरे नाही, आपल्याला बाहेर गेल्यानंतरच पाणी चहा जी भेटतं ते भेटणार आहे. तर आम्ही पाणी पिलं, चहा वगैरे घेतला आणि तिथून परत आमचा प्रवास सुरू झाला. तर आम्ही आलो होतो किल्ला बघण्यासाठी, म्हणजे आग्राचा किल्ला बघण्यासाठी आलेलो. बघू शकता खूप सुंदर आहे. तर आतमध्ये आमची एंट्री होत आहे. आल्यानंतर तितकी गर्दी नव्हती, पण जसं आम्ही आतमध्ये एंट्री घेतली इतकी गर्दी इथं होती ना, इतकी लांबवरती लाईन लागलेली होती. पण जेव्हा आम्ही जात होतो त्यावेळेत मात्र कमीच होते लोक, तितकं नव्हतं. पण नंतर खूप सारे आले. बघू शकता खूप सुंदर हा किल्ला आहे. याची जी सुंदरता आहे ना, आपण समक्ष डोळ्यांनी जेव्हा बघतो ना त्यावेळेमध्ये त्याच्यावरती किती छान अशी सुंदर डिझाईन केलेली आहे. प्रत्यक्ष बघण्याचा आनंद वेगळाच आणि आपण जेव्हा मोबाईलमध्ये किंवा टी व्हीमध्ये पाहतो त्यावेळेमध्ये तितका अनुभव येत नाही जसा की आपण प्रत्यक्ष आनंद भेटतो. खरंच बघा खूप सुंदर असं हे ताजमहल नाही, हा किल्ला आहे. ताजमहल तर बघून झालं.
तर आता आम्ही आतमध्ये एंट्री घेतलेली आहे. म्हणजे इथं पण चेकिंग वगैरे झाली, म्हणजे सगळं चेक करतात, मोबाईल, बॅग, पर्स जे आपल्याजवळ आहे पूर्ण चेकिंग झाली बाहेर मेन गेटलाच. मग आता आतमध्ये एंट्री झालेली आहे आणि हे बघत आता आम्ही जात आहोत. तर आणखीन आम्ही काय काय बघितलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. आता यासोबत या व्हिडिओला इथेच एंड करते. बाय बाय, टेक केअर.